नंदन तेज प्रताप महाजगबंदन शंकर मान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर विद्या। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल अशाच पद्धती एडिटिंग करणार आहोत काइनमास्टरमधून। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही काइनमास्टर ते डाउनलोड करून घ्या। आणि तुम्हाला लेटेस्ट वर्जन पाहिजे असेल माझा टेलिग्राम ग्रुप आहे, तर जॉईन होऊ शकता। तिथं सर्व काइनमास्टरच्या लिंक दिलेल्या आहेत, तिथं जाऊन तुम्ही काइनमास्टर आहे ते डाउनलोड करून घ्यायचे। आणि मित्रांनो, तिथं सर्व मटेरियल फ्रीमध्ये देत राहतो, प्लीज तिथं जॉईन व्हा। तिथं मटेरियल तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि मित्रांनो, व्हिडिओचा लाईक मी 150 ठेवतो, टेलिग्रामवरती तेव्हाच मटेरियल भेटेल, 150 लाईक टार्गेट कंप्लीट होती। आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ आहे ती शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। चला मित्रांनो, तुमचा जास्त टाइम वेस्ट करता आजच्या व्हिडिओला आहे ते सुरू करूया। मित्रांनो, काइनमास्टरला ओपन करायचे। ओपन केल्यानंतर प्लस वरती क्लिक करून पहिला रेशो आहे 16.9 त्याला सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्यानंतर तो फोल्डर आहे तुमचा मीडियावरती जाऊन तो फोल्डर आहे ओपन करायचा। ओपन केल्यानंतर बॅकग्राऊंड फोटो आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर पॅन अँड झूमवरती क्लिक करून आपला फोटो आहे तो 2 बटन असं झूम करून घ्यायचं। साईडला एअर कोण दिसतं त्याच्यावर क्लिक करून आपल्याला ओके करायचं आहे। तुम्हाला स्टेटस आहे 30 सेकंदापर्यंत बनवायचा, तुम्ही 30 सेकंदापर्यंत त्याची साईज अशा पद्धतीने वाढून घ्यायची। वाढून घेतल्यानंतर मित्रांनो ओके करायचे। ओके केल्यानंतर लेअरवरती यायचे, मीडियावरती जाऊन त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर हा मंदिराचा फोटो आहे तो ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर त्याची लेअर साईज आहे ती वाढून घ्यायची शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर क्रॉपिंगवरती यायचं। क्रॉपिंगचं मास आहे ते एनेबल करायचे। एनेबल केल्यानंतर खालचे ते दुसरं तुम्हाला ते एनेबल करून घ्यायचे। केल्यानंतर ओके करायचे। त्याची साईज आहे ती तुमच्या पद्धतीने वाढून घ्यायची, व्यवस्थितपणे सेट करायची। सेट केल्यानंतर ओके करा मित्रांनो। डबल लेअरवरती यायचे, मीडियावरती जाऊन गेल्यानंतर एक आपला कलर PNG आहे तो ॲड करायची। ॲड केल्यानंतर शेवटपर्यंत अशा पद्धतीने वाढून घ्यायची तुम्ही। ॲड केल्यानंतर बेल्डिंगवरती यायचं आहे। बेल्डिंगवरती केल्यानंतर आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे। स्क्रीन केल्यानंतर व्यवस्थितपणे मंदिराच्या कोपऱ्याला व्यवस्थितपणे सेट करायची। सेट केल्यानंतर एनिमेशनमध्ये जायचं। एनिमेशन आपलं फीड आहे ते एनिमेशन द्यायचे। दिल्यानंतर आपल्याला लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन एक फोटो हत्तीचा आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे सेट करायचं आहे। सेट केल्यानंतर शेवटपर्यंत लेअर आहे ती वाढून घ्यायची। एनिमेशनमध्ये जायचं आहे, एनिमेशन आहे त्याला साईड टू अप एनिमेशन द्यायचे। दिल्यानंतर ओके करायचं आहे। लेअरवरती यायचे, मीडियावरती जाऊन आपल्याला एक फोटो आहे आपल्याला ॲड करायचा आहे। होऊ शकतं अशा पद्धतीचा फोटो आहे। ॲड केल्यानंतर याला सेंड टू बॅकवर्ड करून घ्यायचं आहे। सेंड टू बॅकवर्ड करून घेतल्यानंतर आपल्याला त्याची लेअर साईज आहे ती शेवटपर्यंत वाढून घ्यायची। वाढून घेतल्यानंतर एनिमेशन द्यायचं। एनिमेशन त्याला आहे साईड टू अप एनिमेशन द्यायचं आहे। होऊ शकता हा कलर PNG आहे ते थोडंसं व्यवस्थित सेट झालं नाही, तुम्हाला व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचं आहे। नंतर बघू शकता मंदिराचा फोटो आहे तो व्यवस्थितपणे सेट नाही, ते तुमच्या पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे। सेट केल्यानंतर ओके करायचे। लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा फोटो आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर ह्याला पहिल्यांदा सेंड टू बॅक करा। सेंड टू बॅक केल्यानंतर ब्रेकिंग वर्ड करा। त्याची साईज आहे ते अशा पद्धतीने वाढून घ्यायची। वाढून घेतल्यानंतर आपल्या एनिमेशनमध्ये जाऊन त्याला वेब राईट एनिमेशन आहे ते ॲड करायचे। ॲड केल्यानंतर बघू शकता 1.5 सेकंदापर्यंत सेट करायचे। सेट केल्यानंतर ओके करा। तर त्याची लेअर साईज शेवटपर्यंत टेटसपर्यंत वाढून घ्यायची। वाढून घेतल्यानंतर मित्रांनो ओके करायचे। डबल आपले लेअर आहे ती थोडीशी पुढे सरकून तो लेअरवरती जायचे। लेअरवरती गेल्यानंतर आपल्याला एक फोटो आहे बघू शकता अशा पद्धतीचा आपल्याला ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर क्रॉपिंगवरती जायचं आहे। क्रॉपिंगवरती गेल्यानंतर आपला थोडासा साईडचा भाग आहे तो क्रॉप करून घ्यायचा आहे। क्रॉप करून घेतल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने त्याचा मास आहे ते एनेबल करायचे। एनेबल केल्यानंतर मित्रांनो ओके करायचे। डबल त्या ऑपोसिटीवरती जायचे। ऑपोसिटीवरती गेल्यानंतर त्याची ऑपोसिटी आहे आपल्याला 50 पर्यंत ॲड करायची। ॲड केल्यानंतर ओके करा। डबल त्याची साईज आहे ती वाढून घ्यायची। वाढून घेतल्यानंतर व्यवस्थितपणे तुम्हाला वाटेल तर व्यवस्थितपणे सेट करायची। सेट केल्यानंतर लेअर साईज आहे ती वाढून घ्यायची। वाढून घेतल्यानंतर मित्रांनो ओके करायचे। डबल पहिल्या पोझिशनला येऊन लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन आपल्या झाडाचा फोटो दिला आहे तो ॲड करायचा आहे। ॲड केल्यानंतर वाढून घ्या। तर रोटेटवरती क्लिक करून आपल्या अशा पद्धतीने रोटेट करून घ्यायचे। रोटेटवरती क्लिक केल्यावर त्याची साईज आहे ती वाढून घ्यायची।
बघू शकता अशा पद्धतीने कॉर्नर आहे तो आपला व्यवस्थित सेट करायचा आहे. डबल ॲडजस्टमेंटवरती यायचे. तिसरा ऑप्शन आहे सॅच्युरेशनचा, त्याच्यावर क्लिक करून थोडीशी सॅच्युरेशन आहे आपल्याला 1-2 पर्यंत सेट करायची आहे. डबल ओके करायचे. बघू शकता डबल एनिमेशनमधून जाऊन आपल्याला त्या झाडाला एनिमेशन द्यायचे. त्याला साईड टू लेफ्ट एनिमेशन नाही तर राईट दोघांपैकी कोणतं एनिमेशन आहे तुम्हाला वाटेल ते द्यायचे. त्यानंतर ओके करायचं. डबल बघू शकता आपलं एनिमेशन कशा पद्धतीने ॲड झालेलं आहे. डबल त्या हनुमानच्याला फोटो आहे त्याला एनिमेशन आहे ते ॲड झालेलं नाही. एनिमेशनमधून जाऊन त्याला एनिमेशन आहे ते द्यायचे. दिल्यानंतर ओके करायचे. फेड एनिमेशन दिल्यानंतर ओके करायचे. तर लेअरवरती जायचे. मीडियावरती जाऊन दुसरा फोटो आहे तो ॲड करायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने फोटो आहे तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याची साईज ती वाढून घ्यायची. वाढून घेतल्यानंतर एनिमेशनमधून जाऊन त्याला साईड टू अप एनिमेशन आहे ते ॲड करायचे. ॲड केल्यानंतर ओके करायचे. डबल लेअर साईज आहे ती वाढून घ्यायची. वाढून घेतल्यानंतर मित्रांनो ओके करायचे. तर लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन हनुमान जयंती टेक्स्ट PNG आहे ती आपल्याला ॲड करायची. ॲड केल्यानंतर साईज आहे ती वाढून घ्यायची. वाढून घेतल्यानंतर व्यवस्थितपणे सेट करा मित्रांनो. केल्यानंतर एनिमेशनमध्ये जाऊन त्याला रबर स्टॅम्प एनिमेशन द्यायचे. दिल्यानंतर ओके करा. लेअर साईज आहे ती वाढून घ्यायची. वाढून घेतल्यानंतर मित्रांनो डबल दुसरा टेक्स्ट PNG आहे ते आपल्याला ॲड करायची. ॲड केल्यानंतर साईज कमी करायची. कमी केल्यानंतर एनिमेशनमध्ये जाऊन त्याला साईड टू अप एनिमेशन द्यायचे नाहीतर डाऊन. मित्रांनो डाऊन एनिमेशन आहे ते आपल्याला द्यायचे. दिल्यानंतर ओके करायचे. दिल्यानंतर ओके करा मित्रांनो. लेअर साईज आहे त्याची वाढून घ्यायची. डबल लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन आपल्याला अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे ते आपल्याला ॲड करायची. बघू शकता तुम्ही झूम करून आपल्याला बेडिंगवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायची. स्क्रीन केल्यानंतर आपल्याला सेंड टू बॅक करायची. सेंड टू बॅक केल्यानंतर अजून एक डुप्लिकेट करायची. अशा पद्धतीने खूप कॉर्नरला सेट करून अजून एक आपल्याला म्हणजे अशा पद्धतीने 3 डुप्लिकेट आहे ते ॲड करून घ्यायचे. यांना सेंड टू बॅक करून घ्यायचे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो तुम्हाला थोडीशी व्हिडिओ आहे ती प्ले करून दाखवतो. बघू शकता अशा पद्धतीने आहे. डबल याचा साऊंड आहे तर आपल्याला कमी करून घ्यायचं मित्रांनो. डबल लेअरवरती जायचं मित्रांनो. लेअरवरती गेल्यानंतर आपल्याला फोल्डरला ओपन करून आपल्याला दुसरा फोटो आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे. बघू शकता ॲड केल्यानंतर व्यवस्थितपणे सेट करायचे. डबल लेअर साईज आहे ती वाढून घ्यायची. डबल एनिमेशनमध्ये जायचं आहे. एनिमेशनमध्ये गेल्यानंतर आपलं वेब डायरेक्ट एनिमेशन आहे आपल्याला द्यायचे. दिल्यानंतर 2 सेकंदापर्यंत आपल्याला सेट करायची. डबल आपल्याला ओके करायचे. तो लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन तुमचा फोटो आहे तो ॲड करायचा आहे. तुम्हाला रिमूव्ह करता येत नसेल तर रिमूव्ह बिग वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सहजपणे रिमूव्ह करू शकता. रिमूव्ह केल्यानंतर फोटो आहे तो ओपन करायचा आहे. मित्रांनो व्यवस्थितपणे सेट करा. सेट केल्यानंतर एनिमेशनमध्ये जाऊन त्याला साईड टू अप एनिमेशन आहे द्यायचे. दिल्यानंतर 2 सेकंद नाही तर 1.5 सेकंदापर्यंत आहे ते ॲड करायचे. ॲड केल्यानंतर आपल्याला लेअर साईज आहे ते वाढून घ्यायचे. डबल ओके करायचे. डबल आपला तुमचं नावाचा टेक्स्ट PNG आहे तुम्ही पिक्सलॅबमधून बनवून घ्यायची आणि ती ॲड करायची. बघू शकता अशा पद्धतीचं नावाचा फोटो आहे ते आपल्याला बनवून घ्यायची. बनवता येत नसेल तर पहिल्यांदा व्हिडिओ बनवले आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही एकदा चेक करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला ओके करायचं. डबल एनिमेशनमध्ये जाऊन त्याला वेब डायरेक्ट एनिमेशन आहे द्यायचे. त्यानंतर ओके करायचे मित्रांनो. डबल लेअरवरती जायचे. मीडियावरती जायचे. एक आपला ग्रीन कलरमध्ये व्हिडिओ दिला ती ॲड करायची. ॲड केल्यानंतर फुल स्क्रीनवरती क्लिक करून फुल स्क्रीन करून घ्यायचे. डबल कॉमा कीवर जाऊन एनेबल करून घ्यायचे. एनेबल केल्यानंतर ओके करायचे. तो लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन आपल्या ग्रीन कलरमध्ये दुसरी व्हिडिओ आहे ती ॲड करायची. ॲड केल्यानंतर याला सेंड टू बॅक करून घ्यायची. सेंड टू बॅक केल्यानंतर ब्रेकिंग वर्ड करायची. ब्रेकिंग वर्ड केल्यानंतर आपल्याला त्याचं कॉमा कीवर जाऊन आपल्याला एनेबल करून घ्यायचे.
एनिमेट केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आहे ती प्ले करून दाखवतो. बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थितपणे सेट करायची. डबल याला सेंड टू बॅक करून घ्या मित्रांनो. आपल्याला सॉन्ग आहे ते ॲड करायचे. प्लेअरवरती जाऊन मीडियावरती जाऊन आपले व्हिडिओ आहे ती कन्वर्ट करून घेतो. तुमच्याकडे पण असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने कन्वर्ट करून घ्यायचे. डबल एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करून व्हिडिओ आहे ती डिलीट करून टाकायची. केल्यानंतर डबल लेअरवरती जायचे. मीडियावरती जाऊन बोल्डर PNG आपल्याला आहे ती ॲड करायची. ॲड केल्यानंतर फुल स्क्रीन अशा पद्धतीने करून घ्यायची. शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची. मित्रांनो आपली व्हिडिओ आहे ती पूर्णपणे एडिटिंग करून झाले. तुम्हाला फक्त प्ले करून दाखवतो. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन. विद्यावान गुणी अति चातुर. मित्रांनो कॉपी ट्रॅक येऊ शकते. त्याच्यामुळे साऊंड आहे तो म्यूट करून ठेवलेला आहे. होऊ शकता अशा पद्धतीने व्हिडिओ आहे ते आपण एडिटिंग केली आहे. मित्रांनो वरती आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओला आहे एक्सपोर्ट करून घ्यायचे. तुमची साईज हाय क्वालिटीमध्ये करायची असेल तर तुम्ही असे लेअर आहे ती वाढून घ्यायची. वाढून घेतल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला आहे एक्सपोर्ट करून घ्यायचे. मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. Through the highways till my shadow turns to sun rays, and